प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे. सई रडत असते आणि मुक्ताला सांगत असते की आपल्या बाजूच्या बिल्डिंगचा जो गणपती आहे की नाही, तो त्याच्या मम्मी पप्पांच्या मांडीवरती बसलाय. मुक्ता म्हणते, म्हणजे शंकर पार्वतीच्या? अरे वा, म्हणजे ते डेकोरेशन बघायला जायचंय का तुला? तर सई बोलत असते की हो, मला ते डेकोरेशन बघायचंय. पप्पाला सांगितलं मला नेतोस का, तर तो ओरडला मला. बोलते, अगं बाळा, पण पप्पा आता बिझी असेल की नाही, तो कामाला गेला असेल. तर सई बोलते की मला सगळं माहितीये, तो कामाला नाही, तो पार्टीला गेलाय. मुक्ता सईला जवळ घेते आणि मनात विचार करत म्हणत असते की एरवी काम असतं म्हणून या नापास बाबाला वेळ नसतो, आणि आज तर गणपती आहे त्यामुळे ऑफिसला सुद्धा सुट्टी असणार. मग आज काय याचं नवीन कारण? पार्टीला गेलाय म्हणे. गणपतीच्या पहिल्या दिवशी कोण पार्टी करतं? आणि मुक्ताला सईसाठी खूप वाईट वाटत असतं. मुक्ता बोलत असते, बिचारी सई, अजून किती झुरायचंय तिने तिच्या वडिलांसाठी. आणि मुक्ता सईला बोलते की सई, तू एक काम कर, तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या आजोबांना सांग की मी मुक्ता आंटी सोबत डेकोरेशन बघायला जाऊन येते, ठीक आहे? आपण तुझ्या फेवरेट बिल्डिंगचं डेकोरेशन बघायला गेलो ना, मग त्याच्या नेक्स्ट बिल्डिंगचं सुद्धा डेकोरेशन बघायला जाऊयात. त्या बिल्डिंगमध्ये ना माझा फ्रेंड राहतो आणि त्याने ना चंद्रयान बनवलंय, तुला बघायचं ते? तर सई हो बोलते आणि सई आणि मुक्ता खूप आनंद होतो. तर इकडे पार्टीमध्ये हर्षवर्धन सागरला बोलत असतो, पण सागर, खरंच कौतुक आहे रे तुझं. सध्या तुझ्या कंपनीने सगळे रेकॉर्ड मोडायला घेतलेत असं ऐकलं. चांगलं वाटलं तुझं यश बघून. मला माझे जुने दिवस आठवले, जेव्हा मी तुझा बॉस होतो आणि तू माझा एम्प्लॉय होता. पण आता सगळंच बदललंय नाही का? आता ऑलमोस्ट तू माझ्या बरोबरीला आलायस, हो की नाही? तर सागर बोलतो, नो बॉस, तुझ्यासारख्या माणसाची बरोबरी करायला मला वर नाही, खाली जावं लागेल. आणि कोणाच्या तरी वर जाण्यासाठी ना मी माझी पायरी कधीच खाली उतरत नसतो, कळलं का अधिकारी? तर हर्षवर्धन बोलत असतो की सागर, तुला माहिती आहे का, मला माझी माणसं सांगायची की सागर बदललाय. कसा होता असणार आहे म्हणजे तू? तेलकट केस, चंपू केस आणि ती अनपॉलिश स्माइल, आणि त्याहूनही अनपॉलिश इंग्लिश, आणि तो मोठा चष्मा. आणि कसं करायचंस रे तू? सर, तुम्ही ग्रेट आहात सर. आधी मला तुझ्याकडे बघून असंच वाटलं की तू बदललायस, पण नाही. आता ना मला तुझ्याशी बोलून हे वाटतंय की तू अजूनही तोच सागर आहे. एथिक्स पाळणारा, लोकांना त्यांच्या वागण्यावरून जज करणारा, संस्कार, रीतीभाती आणि चांगली वागणूक यांनीच प्रगती होते असं मानणारा. बिझनेस म्हणजे कट टू कोट कॉम्पिटिशन, इथे कोणीच कोणाचा मित्र नाही असं मानणारा. आणि हे बघ सागर, मी तुला पहिले सुद्धा ही गोष्ट सांगितली आणि परत एकदा सांगतोय, प्रेमात, युद्धात आणि बिझनेसमध्ये सगळं काही माफ असतं. सागर बोलतो, आणि तुम्ही या तिन्ही गोष्टी ना मला चुकीच्याच शिकवून गेलात. प्रेम कसं निभावू नये, युद्ध कसं खेळू नये, बिझनेस कसा करू नये. चेला म्हणून मी प्रगती केलीच, पण तुम्ही फार कच्चे गुरु निघालात. पण असो, तुमचा विश्वास बसत नसेल ना, तरी सुद्धा मला काहीच फरक पडत नाही, बिकॉज आय नो की मी बदललोय. माझे तेलकट केस, तो चंपू लुक, मोठा चष्मा आणि अशा बऱ्याच घाणेरड्या गोष्टी ना निघून गेल्यात आयुष्यातून माझ्या. हर्षवर्धन बोलतो, आणि आणखीन एक चांगली गोष्ट सुद्धा. आणि हर्षवर्धन बोलत असतो की सागर, तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हिरा आहे ना कधीच खाणीमध्ये राहत नसतो, तिथे त्याला किंमत नसते रे. हिरा जवाहिराकडेच येतो. हर्षवर्धन पाठीमागे हात करून बोलतो, आय एम राईट डार्लिंग. तर सागरची एक्स वाईफ म्हणजे सावनी हर्षवर्धनच्या हातात हात देते. तर सागरला सावनीला बघून त्यांच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि सागर आणि सावनी एकमेकांकडे बघत असतात. हर्षवर्धन सावनीला बोलतो की चला निघायचं का मग आता, माझ्यासाठी ही पार्टी केव्हाच संपलीये. तर सावनी तिथून निघून जात असते, तर हर्षवर्धन तिचा हात पकडून तिला थांबवतो. आणि हर्षवर्धन सागरला बोलतो की सागर, तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी ना नेहमी 2 पावलं तुझ्या पुढे असेल. आणि हर्षवर्धन सावनीला घेऊन तिथून लांब जातो. तर सावनी बोलत असते, तू कशाला एवढे नखरे करतोयस हर्ष? कोणाला दाखवण्यासाठी करतोयस तू हे? हर्षवर्धन बोलत असतो, चिल, कशासाठी एवढी नाराज होती तू? का तुझ्या एक्स नवऱ्यासमोर तुला जवळ ओढलं म्हणून एवढा राग येतोय तुला? का तुझ्या एक्स हजबंड समोर अनकम्फर्टेबल झालीस? का आता तो छान दिसायला लागला आणि मी म्हातारा दिसायला लागलोय?
हर्षवर्धन बोलत असतो, कमॉन यार सान्वी, म्हणजे एखाद्याची पॉश कार, मोठी कंपनी कोणी टेक ओव्हर केली, तो तिला मिरवेल की कोणाला वाईट वाटेल याचा विचार करत बसेल. तूच सांग ना. तर सावनी बोलते, काय सांगू आता मी, कारमध्ये आणि माणसांमध्ये फरक असतो आणि हेच तुला कळत नाही, असं बोलून सावनी तिथून निघून जाते. तर इकडे सई आणि मुक्ता गणपती बघून आलेले असतात आणि सई घरी जात असताना मुक्ताला बोलते की मला खूप उशीर झालाय घरी यायला, आजी ओरडली तर. मुक्ता विचारते की सई तू प्लीज मला सांग की तू घरी कोणाला सांगून आली होतीस ना. तर सई बोलते, मी आजीला नाही पण आजोबांना सांगून आले होते. मुक्ता बोलते, थँक गॉड. आणि मुक्ता सईला सांगत असते की कोणाला तरी तू सांगितलं होतं ना. आणि सई एक गोष्ट लक्षात ठेव, आपण घरातून जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आपण कुठे चाललो ना हे घरातल्या कोणाला तरी सांगायला हवं, त्याशिवाय कुठेच बाहेर पडायचं नाही. सई मुक्ताला बोलते, ओके अँड यू आर माय फेवरेट मुक्तांती. आणि सई तिच्या घरी जाते. तर इकडे सागरला सावनीच्या सगळ्या आठवणी आठवून खूप त्रास होत असतो आणि तो खूप ड्रिंक करत असतो. तर इकडे सागरच्या घरी सागरला बघायला आलेल्या मुलीने छानपैकी जेवण बनवलेलं असतं आणि सगळेजण बसून तिच्या जेवणाचं खूप कौतुक करत असतात. तर सागरची आई बोलत असते की केवढी रात्र झाली आहे, अजून कसा काय नाही आला सागर घरी, मला खूप काळजी वाटते त्याची. ती मुलगी सागरच्या आईला बोलत असते, तुम्ही नका काळजी करू, येतील ते. तर आई काळजी करतच बोलत असते, कोणत्या कामात अडकलाय माझा पोरगा काय माहिती, आणि काही खाल्लं वगैरे असेल की नाही काही तेही माहिती नाही. तितक्यात सागर खूप दारू पीत पीतच घरी येतो आणि सागरचा तोल जात असतो. तो ड्रायव्हर सागरला सावरत असतो. तर सागर बोलतो, दूर व्हायचा, मला तुमच्या सगळ्यांच्या सवयी माहिती आहे, पहिले जवळ यायचं, जीव लावायचा आणि मग सवय झाली की मग दूर निघून जायचं, आपल्याला कोणाची सवय नाही लावून द्यायची. सागर त्याच्या हातात असलेला ग्लास फोडतो आणि घरी येतो. तर सागरची आई त्या मुलीला बोलती, सागरच आला असेल, तू जाऊन दरवाजा उघड. म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सागरला समोर तू दिसशील एकदम फिल्मी स्टाईलने. आणि ती मुलगी जाऊन दरवाजा उघडते. सागर विचारतो, कोण आहे तुम्ही. ती मुलगी बोलते, मी तुमची फ्युचर वाईफ. तर सागर काहीच न बोलता घरामध्ये येतो. तर आई बोलत असते, सागर तुला एवढा उशीर कसा काय झाला, मी कधीपासून तुझी वाट बघतीये आणि ही पण तुझी कधीची वाट बघते, ही पोरगी तर तुझी वाट बघत अजून जेवली सुद्धा नाहीये. सागर विचारतो, कोण आहे ही. तर आई बोलते, ही विनीता. सगळेजण तिला प्रेमाने ना विनी बोलतात. आणि आई बोलते की हिने तुझ्यासाठी फिश बिर्याणी बनवली आहे. सागर बोलतो, भूक नाहीये मला. बोलते, असं नको बोलू रे, ती सुद्धा कधीची तुझ्यासाठी जेवायची थांबली, आत्तापासूनच नवऱ्यासाठी थांबायची सवय लावली आहे तिने. उद्या लगीन झाल्यानंतर तर सागर ओरडतो आणि बोलतो, नाही करायचंय मला लग्न, कळलं ना. आणि त्या मुलीला सुद्धा विचारतो, कळलं का, कोणी थांबायची गरज नाहीये माझ्यासाठी, त्या सवयी लावू नका मला. आणि सागर जोरात ओरडतो, आउट. आणि सागर त्याच्या रूममध्ये जात असतो आणि परत मागे वळून त्या मुलीच्या आईजवळ येतो आणि बोलतो, असाच आहे मी, कळलं ना आता, मग आता गपचूप जेवायचं आणि निघायचं इथून, आणि माझ्याशी इथून पुढे कोणीही लग्न या विषयावरती बोलायचं सुद्धा नाही. आणि तिथेच आजचा भाग संपतो. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि इथून पुढे रोज नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.